मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकालिंगम यांची भेट घेणार आहे। लक्षात असं आले आहे की अनेक शहरात बीएलओ अजून जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा देत नाहीये। बोगस रिपोर्टिंग सुरू आहे। जसं जळगाव जिल्ह्यात 99% स्लिपा म्हणजे मतदार फॉर्म हे घरोघरी वाटप झाल्या अशा प्रकारचं रिपोर्टिंग मला आज जळगाव, धुळे, मालेगाव इथल्या अधिकाऱ्यांनी दिलं। मी माहिती घेतली भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कडून, तर असं लक्षात आलं की अजून 20% लोकांना मतदाता फॉर्म मिळालेलं नाही। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर यांना मतदार बनवण्याचं षडयंत्र सुरू आहे। आम्ही केलेल्या प्रयत्नांपुढे आज मालेगाव अधिकाऱ्यांनी कबूल केलं की 23,555 अशी बांगलादेशी संशयास्पद बांगलादेशी मुस्लिम यांची नावं वगळण्यात आली, कारण की दिलेल्या पत्त्यावर त्यापैकी एकही नव्हता। जळगाव मध्ये पण या कामाला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे। दोन गोष्टी आहे। एक, बीएलओने 3 वेळा घरोघरी जाणं अपेक्षित आहे, पण तो बीएलओ किती घरी गेला, किती लोकांना स्लिप वाटप झाली याचं त्याला आपण इंग्रजीत शब्द काउंटर चेकिंग जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी करत नाही। अनेक ठिकाणी अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की तो बीएलओ आणि अन्य अधिकारी यांचं लक्ष नसल्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावं मतदार यादीत नाही अशा प्रकारचं सांगितलं जात आहे। आणि त्याचबरोबर मोठ्या शहरात विशेष करून पुणे, नाशिक, मुंबई, MMR रिजन येथे तर स्लिपा वाटप 20% पण झालेलं नाहीये आणि मॅपिंग 50% झालेलं नाही। मोदी आणि शहांचा म्हटलं जात आहे, पण काही बीएलओ एका मंदिर असेल किंवा मैदान या ठिकाणी बसतायत आणि त्या ठिकाणी लोकांना बोलवून ते फॉर्म भरून घेत आहेत असं चित्र समोर आलंय। तर दुसरीकडे ज्यांचं नाव सापडत नाही त्यांना भीती देखील दाखवत आहे की तुमच्या योजना बंद होतील, तुमचे फायदे बंद होतील, रेशन कार्ड मधून तुमचं नाव जाईल, तुम्ही हेच कागदपत्र आणा। तर जी जनता आहे ती सध्या संभ्रमात स्थितीत आहे आणि गोंधळलेली पाहायला मिळते। याचमुळे आम्ही उद्या भेट घेणार आहोत। इथे मामांना पण मी विनंती केली आहे, निवडणूक आयोगाचा लिखित आदेश आहे की बीएलओनी 3 वेळा घरी जाऊन स्लिपा द्यायच्या, अन्यथा काय होणार, घरी जाण्याचा उद्देश म्हणजे तो मतदार खरा आहे, तो तिथे राहतोय हे तपासायचं आहे। नाही तर मी त्याच्याकडून 1000 स्लिपा घेऊन जाणार आणि 980 भरून देणार। महाराष्ट्रात त्याचा प्रकारचा चाललेला आहे आणि त्या संबंधी भारतीय जनता पार्टी चिंतित आहे। मी मामांना पण सांगितलं उद्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या आणि त्यांनाही सांगा कॅम्प भरवायचा आहे अवेअरनेस साठी, त्यांनी फॉर्म भरून परत द्यावा। त्यासाठी फॉर्म तर त्यांच्या घरी जाऊन त्यांनी द्यायचा आहे, हा शॉर्टकट बंद करावा लागणार। मोदीजी आणि शहांच्या संकल्पनेतून हा SIR असल्याचं तुम्ही आता बोलताना म्हटलं, त्यासाठी काय सांगायचं होतं तुम्हाला? मतदार यादी शुद्धीकरण गेल्या काही वर्षात मतदार यादी 20 वर्षात मोठ्या प्रमाणात, मी उदाहरण देतो, मालेगाव मध्ये 1.5 लाख मतदार वाढले।
माझं जे मुलून मी राहतो तिथून 2 किलोमीटरवर मुंब्रामध्ये 2 लाख वाढले 2009 ते 2024 या 15 वर्षात, म्हणजे 2004 ते 24. सिल्लोड मध्ये 1.5 लाख वाढले. तर असे जे मुस्लिम गठ्ठा असलेले मतदारसंघ आहेत तिथे प्रचंड प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झाली. जेव्हा माझा मुलुंड असो, दहिसर असो, पार्ला असो, तिथे तेवढेच राहिले. ते हे जे मतदार एकतर अनेक मुस्लिमांचे 2-2, 3-3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहेत आणि घुसखोर बांगलादेशी, तर यांची नावं वगळून त्याला शुद्धीकरण करायचं. नूतनीकरण म्हणायचं की शुद्धीकरण म्हणायचं? शुद्धीकरण आमच्या दृष्टीने FIR म्हणजे मतदार यादी शुद्धीकरण. सर, तुम्ही आता जो आरोप केला की अनेक बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांची नावं मतदार यादीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातो, तर अशा काही केसेस आता तुम्ही काही अभ्यासल्या असेल तर त्यांची नेमकी मोडस ऑपरेंडी कशी, कागदपत्रांची फेरफार असेल किंवा BLO ना कशी दरूक करतायत, काय तुमच्या निदर्शनात आलंय? मी आपल्याला 3 उदाहरणं दिली, परत रिपीट करतो. एक, मालेगाव मध्ये आम्ही 5 महिन्यापूर्वी निवडणूक आयोग दिल्लीला भेटून 27,000 मतदारांची यादी दिली होती. त्यात आज त्यांनी कबूल केले की 23,555 27,000 घरी मतदार आयोग म्हणजे निवडणूक आयोगाचे लोक घडी घडी गेले. 23,555 बोगस निघाले. ते मतदार यादीत नाव आहे. लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केलं, पण आता त्या घरात सापडलेच नाहीत, सुनावणीला आलेच नाही. वांद्रा रेल्वे टर्मिनस, गरीब नगर डिमोलिशन सगळ्यांना माहित आहे. त्या तिथला बूथ तसं मॅपिंग करण्यात आलं, त्यांना स्लिपा वाटप करण्यात आल्या. तिसरं, धुळेत, मालेगाव मध्ये, सिल्लोड मध्ये मशिदीत बसून फॉर्म वाटप करण्यात आले आणि मशिदीत BLO जाऊन बसून मॅपिंग केलं. त्यामुळे आम्ही अधिक चिंतित आहोत आणि आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगितलंय थोडं अधिक लक्ष द्यायची गरज आहे. कॅम्प बंद करायला म्हणजे असं वाटतं तुम्हाला? हे काही गावागावांमध्ये ठिकठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून केलं? कॅम्प जे आहे ना हे जागृतीसाठी, कॅम्प अधिक लावले पाहिजे. म्हणजे मतदारांना कळलं पाहिजे, नाही माझं नाव आहे, मी गेल्या वेळी मत दिलं होतं, तसं नाही चालणार. हे परत त्यांनी फॉर्म भरणं बंधनकारक आहे. मतदारांच्या घरी फॉर्म गेले पाहिजे, नंतर त्यांनी भरून द्यावे, त्यासाठी कॅम्पची गरज आहे. चिंता व्यक्त केली की हे जे बोगस आहे ही चिंता भविष्यातील निवडणुकीतील पराभवाच्या अनुषंगाने तुम्ही चिंता व्यक्त करताय का, की या जे बोगस मतदार आहेत याचा फटका बसू शकतो असं वाटतंय का? आपण देशाच्या सुरक्षेला आपण मतदानाचे जोडून कसं चालणार? आणि मी तर जिंकलो, म्हणजे भाजप तर महापालिकेत जिंकलं, विधानसभेत जिंकलं. मुद्दा जो आहे, सुप्रीम कोर्टाने पण शेवटी निवडणूक आयोगाचं म्हणणं मान्य करावं लागलं कि मैं जो हिंदुस्तान का नागरिक है उसी का नाम मतदार यादी में लूंगा. नागरिक बनाना नहीं बनाना ये मेरी जबाबदारी नहीं है, मेरा अधिकार नहीं है, पण मतदार यादीत भारतीय नागरिक असेल त्याचंच नाव येणार. आणि त्याला शेवटी सुप्रीम कोर्टाने मान्य करावं लागलं की बोले माझा अधिकार नागरिकत्व देण्याचा, घेण्याचा, तपासण्याचा नाही निवडणूक आयोगाने, पण माझा अधिकार हे आहे की मतदार यादीत फक्त भारतीयांचंच नाव राहणार. तर त्यामुळेच अनेक बांगलादेशीची नावं कट व्हायची सुरुवात झाली आहे. ओके, हिंदीत पाहिजे मराठी? हा, काय प्रश्न? दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय सर, त्यावरून जे आहे पूर्ण राज्यभरामध्ये जे आहे वेगवेगळे संघटना आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत. दिल्लीतलं आंदोलन काही विपक्षांनी बेनामी आंदोलन करण्याचा क्षुल्लक प्रयत्न केला. आपण बघितलं त्या तिथे सगळ्या विपक्षांचे नेते येऊन गेस्ट अपिअरन्स करून गेले. तर काही शेकडो लोकांनी, लष्टित लोकांनी हे प्रयत्न केलं. लोकशाहीत सगळ्यांना अधिकार आहेत, आमच्या दृष्टीने ते तेवढंच आहे. सर,